यास्मिन खाणार नाही. का ग? तुला आवडते ना? इथं मला काय सुचना झालंय आणि तुला खायचं सुचतंय वे? तेरे को सुचत आहे तो मी उपाशी बसू क्या? नसू त्याला काय झालं ते सांग. काय नाही. आजाला जेडी रुमाल घेऊन आलते हे सांगितलंस का? होय. मग काय म्हणाला आजा? त्याला बी टेन्शन आलंय. तू परत त्याच्या कामाच्या इथे गेली होतीस का? होय. तुला काय अक्कल बिकल आहे का नाही ग? का? काय झालं? आता तर सगळं नीट चाललंय ना, मग तुला काय गरज आहे त्याच्या कामाची इथं जायची? नशीब जेडीला रुमालच मिळाला. जर तुम्हाला दुसरं कुणी बघितलं असतं ना तर तुमचं काय खरं नाही दोघांचं पण. काय? अगं मला पटतंय तुझं, पण काय? फोनवर बोलू शकता ना? होय. मग कशाला जायचं भेटायला? शिकले, मला कळतंय की ग तुला आजाला भेटावं वाटत असेल, पण विचार कर, जर तुम्हाला चोरून भेटताना कुणी बघितलं तर काय होईल? आधीच काय आजाच्या घरात कमी प्रॉब्लेम आहेत वे, त्या जेडीला कळलं असेल तर ती जेडी काय गप्प बसेल असं वाटत नाही. काय तर करणार. आता काय करते काय माहित. मला बी त्याच टेन्शन आलंय. काय बी करू शकते ती. म्हणजे जर का तिनं घरी सांगितलं ना तर आजीचं काय खरं नाही. आजीच्या घरी कळलं ना की आमच्या बी घरी कळणार. यास्मिन, आजीच्या घरी कळलं जेवढा प्रॉब्लेम होणार नाही ना त्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम माझ्या घरी कळलं होणार आहे. वो कैसे? घरच्यांना माझ्या लई विश्वास आहे आणि माझा आणि आजीचं जर कळलं ना तर मग माझं काय खरं नाही बघ. वो तो है. यास्मिन, तू मला धीर देतेस का भीती दाखवतेस? मी कशाला भीती दाखवू बाई? आणि तू काय घाबरणार आहेस वे? यास्मिन, चेष्टा बाज की. सांग की काय करू मी? अगं सांग की. मी आणि यास्मिन येताना आजा दिसला आणि यास्मिन थांबली म्हणून मी पण थांबले. आणि काय? आणि काय? आजाला लागलं म्हणून यास्मिन तुझ्याकडचा रुमाल घेतला आणि त्याच्या हातावर बांधला असं सांगायचं. हा, हे बेस्ट आहे. म्हणजे कोणाला संशय बी येणार नाही. हा, पण जयडीनं नाही सांगायला पाहिजे असं काय तर झालं पाहिजे. हा. आणि जर सांगितलं तर तू सांगितलेली आयडिया करते. हा, पण सांगितलंच नाही ना तर काय प्रॉब्लेमच होणार नाही. आणि जर समजा सांगितलं तर आता काय घोळ बी होणार नाही. जेडीला जर का कळलं असेल, जर का हिनं घरी सांगितलं असेल तर घोळच होणार आहे. आता आपल्याला काहीच माहित नसं वागलं पाहिजे. जरा जरी जेडीला संशय आला ना तरी अवघड होईल. अजिंक्य, हा? काय पाहिजे का तुम्हाला? नाही. मग काय शोधताय का?
मला वाटलं शोधताय. नाही नाही. बर. ते जयडे, काल इथे एक हाताला बांधलेला रुमाल होता, तिथे ठेवला होता, बघितलास का तू? नाही म्हणजे ते काम करायचं आहे ना, त्याला द्यायचंय. हा, त्यो रुमाल वय. हा? ही काय सकाळीच धुवून ठेवला होता. ठीक आहे. रुमाल तर इथंच आहे, शिकली असं का बोलली? जयडे, हा? थँक्स. का हो? रुमाल नीट ठेवलास ना, म्हणून. तुम्हाला काय वाटलं हरवला? नाही, तसं नाही. अजिंक्य, काळजी करू नका. तवर मी तुमच्या बरोबर आहे ना, तवर तुमची कुठली बी गोष्ट हरवणार नाही. शिकली आहे ना, उगाच टेन्शन घेते. बसा. ए जागेवर. कार्ट्यांनो, तुम्हाला एकदाच सांगतोय, परत सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही. हा? आमची जमीन सुरज आहेत का, एक नंबरचे निकम्मे आहेत, निकम्मे. पण तुम्ही तसं नाही, नाही ना? नाही भैया. There you are. टॅलेंट सी, अशी पोरं पाहिजेत आपल्याला. नाहीतर आपली जमीन सुरज आहे, एक काम सांगितलं की 10 गोळ घालून ठेवतात. तर तुम्हाला जी कामं सांगाल ती 100% पूर्णच झाली पाहिजेत. 101% भैया. टॅलेंट सी, 1% एक्स्ट्राच आहे यांच्याकडे. गुड गुड. हा, तर मी सांगतो तसंच करायचं. स्वतःच डोकं अजिबात चालवायचं नाही. हा, आजपासनं तुम्ही आमच्या साईटचे सुपरवायझर. हा, पडल ते काम करायचं, आलं का लक्षात? भैया गुस्सा ना करो तो एक बात पूछू. ए, तुझं काय रे मध्येच पावशेर? अहो भैया, मी असताना यांना कशाला बोलवलंय? आता मी काय करायचं हे तू मला सांगणार का? अहो भैया तसं नाही, पण ए, तुमची एक पैरी संपली आता, आणि वाद गेलेल्या फाटाकडे मी नाही वापरत. तुझा रफिक चाचाचा व्यवसाय सांभाळ. भैया प्लीज ऐसा मत करो. फिर कैसा करो? हाँ, तुम सोचते है वैसा करेंगे तो फिर कैसा होगा? भैया प्लीज शेवटचा चान्स द्या. अरे शेवटचा चान्स द्या, शेवटचा चान्स द्या म्हणून आजपर्यंत किती चान्स दिले? मला ना भुकणारी कुत्री नकोयच. तुमचं म्हणजे ना त्या शिर्डीच्या शेपटी सारखं झालंय. धडमाशी हाकता येत नाही आणि लाजही जागता येत नाही. तू निघ जा. भैया प्लीज, इस बार पक्का डोळ्यात तेल घालून काम करणार. प्लीज भैया. ठीक आहे,
तुम्ही जा, नंतर सांगतो काय असेल तर. हा, सेंड डायरेक्ट टू युअर होम. निघा. थँक्यू भैया. जमे, तुला ना एक गोष्ट सांगतो. हा. तुझ्यावर भरोसा ठेवतोय हा? आणि भरोसा स्टिकर सारखा असतो, एकदा चिटकवला की परत काढून पहिल्यासारखा चिटकवता येत नाही. या बारेने जर काय घोळ केला तर इंडियात जगायचं मुश्किल करे ना. भैया यावेळी काहीच घोळ होणार नाही. आता एक काम करायचं. हा. 24 तास शीतलच्या मागे राहायचं. हा. व्हिडिओ कॉल ऑन ठेवायचा. ती कुठं कुठं जाते, काय काय करते, ह्याच्यावर आम्ही स्वतः वॉच ठेवणार. लाईव्ह. ठीक आहे भैया. निघ. आता भैया. टॅलेंट. सूर्य गेला का? तुला कायच वाटत नाही का? मला तर लई म्हणजे लईच टेन्शन आलंय. कशाच? अरे रुमालाचं. अगं तू नको टेन्शन घेऊ. अगं तेच सांगायला तुला फोन केलाय. तुझ्या रुमाल दिलताच ना, तू घरी जाऊ. काय? हा, अगं तेच तर सांगतोय. मग तिथले तू समजते तसं काय नाही. बघ, जेडीला काय कळलेलं नाही. तू नको टेन्शन घेऊ. पण मग जेडीनं मला कुठला रुमाल दिला? अगं त्यो तू इथं का? हॅलो आजा, कोण हाय का तिथं? फोन चालू आहे. तू इकडे कसं काय? आमचं बी तुझ्यासारखंच आहे. म्हणजे नाही कळलं. मला घरच्यांना हाकलून दिले, म्हणले जा पैसे कमवून. ते म्हणत आहेत का, बाप पडा ना भैया, सबसे बडा रुपया. पण तू तर ते पैसा पडला कमी की हायच आपले रोजगार. आम्ही घे की. आईला ह्यांच्या घरात का घुसली? टेन्शन नॉट भैया, सहजच गेली असेल. फुलं द्यायला गेली होती. काय काकी, वाळवण चाललंय वाटतं. झेडे ये की. बरी बाई, तू तरी येतेस. का हो? अगं पुष्पी हल्ली इकडे फिरतलीच नाही. आणि ते काय ते फेडरेशनची अध्यक्ष झाल्यापासून तिने लईच कामात अडकून घेतलंय. आता भैयानं एवढ्या विश्वासानं एवढं मोठं पद दिलंय म्हणल्यावर जबाबदारी बी तेवढीच मोठी असणार की. एवढं मोठं पद असते वय? मग 100 गट सांभाळती मम्मी. बाई, बरं बाई भैयानं संधी दिली एवढी. अहो त्याचं लय मोठं वजन आहे. तो काय बी करू शकतो. पण लय म्हणजे लयच निस्वार्थी माणूस आहे बघा. मम्मीला मागच शब्द दिला होता. पुष्पीनं नशीब काढलं बघ अगदी. काकी किती दिवस नुसतं तांदूळ चिवडत बसणार? मग काय करू म्हणतीस? शीतलच्या डोक्यावर पडू देत की. अगं आपण नुसतं घोड्यावर बसून काय उपयोग? घरातल्या पुरुष माणसांनी मनावर घ्यायला नको वय. तुम्ही लावून धरल्याशिवाय काहीच होणार नाही. अगं माझा मस्त जीव तुटतो. पण काय? अगं सगळ्यांनी तिशे लावून धरायला पाहिजे ना. हे बघ, योग्य वयात लग्न झालं म्हणजे बरे असते. म्हणजे पोरबाळ लवकर हाताशी येतात. म्हणूनच म्हणत्या. आणि काकी तुम्ही बघताय ना आजकाल काय काय कानावर येते. अगदी माझ्या मनातलं बोलीस बघ. अगं त्या भागीच्या प्रकरणापासून तर माझ्या तोंडचं पाणीच पळालंय. सारखी राहून राहून भीती वाटती ग.
काय बी म्हण, आजकालच्या पोरीनं ना कसं वागायचं याची अक्कलच नाही. नाही म्हणजे तुला राग येईल जरा. नाही नाही, मला कशाला राग यायला पाहिजे? आणि तुम्ही काय चुकीचं बोलत नाही, पण सगळ्याच पोरी अशा नाहीत बर का. खरं आहे. अगं पण काळजी वाटतेस की. तुमच्या पोरीवर विश्वास नाही वे? अगं दोष काही माणसाचा नसतो, वयाचा असतो. काकी तुम्ही काय बी म्हणा, पण शीतल असं काहीच करणार नाही. अहो तिच्यावर तुमचा नानांचा संस्कार आहेत. तुम्ही नका काळजी करू, ती असं काही नाही करणार. शीतल, नाना तुमचा विश्वास मी कधीच नाही तोडणार. तुमची मान खाली जाईल असं मी कधीच नाही वागणार. शीतल तशी नानांच्या शब्दाबाहेर नाही. तसं तिनं वचन दिलंय की नानांना. कसलं वचन? त्यांच्या मनाविरुद्ध काहीच वागणार नाही आणि त्यांची मान खाली जाईल असं कधीच वागणार नाही. मग तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. फक्त ती चांगल्या ठिकाणी लग्न होऊन गेली ना, म्हणजे मग माझी काळजी मिटली बघ. मिटल. तुमच्या नानांची पुण्यच तेवढी मोठी आहे. शीतलला लई मोठं स्थळ मिळणार बघा. तुझ्या तोंडात साखर पडू दे बघ जयडे. आमच्या तर घरात 2-2 लग्न आहेत. तुम्हाला दोघांना बी चांगली स्थळ मिळणार आहे. माझं काय हो, मी जाईन लग्न करून, पण आमच्या अजिंक्यबरोबर ज्या मुलीचं लग्न होईल ना तिचं लयच अवघड आहे. कसं काय? आमची मम्मी कशी येते माहितीये ना तुम्हाला? हा ती हाय जरा. मग तुम्ही काय बघितलंय? मला तर माझं कमी आणि आमच्या अजिंक्यच्या होणाऱ्या बायकोतच लय टेन्शन आलंय. जयडे किती समजूदार आहेस ग. नाहीतर आमचं शीतल बघ, तिचं लग्नाचं कसं होणार आहे काय माहिती. कसं होणार आहे म्हणजे? उलट शीतल नशीब काढते का नाही बघा. कसं काय? मला जरा कळतं, म्हणजे माझं सहसा खोटे ठरत नाही. काकी हं? मला एक सांगा, तुम्हाला शीतलसाठी कसा मुलगा पाहिजे? अगं कसा बी असला तर चालेल, पण तिला शोभायला पाहिजे आणि घरचं सगळं ठीकठाक पाहिजे. होय. एक बोलू का? नाही म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर. अगं बोल की. तुम्ही कायम म्हणत असता शीतलला जवळचा मुलगा बघायचाय, घरचं चांगलं पाहिजे. अगं होय, पण आपण नुसतं असं म्हणून काय उपयोग? तसा मुलगा तर सापडायला पाहिजे ना. न सापडायला काय झालं? शीतल इतकी सुंदर पोरगी आपल्या अख्ख्या गावात शोधून बी सापडायची नाही. मग तिला पोरगा बी तसंच तोला मुलाचा पाहिजे. होय तर. आणि शीतल जवळ बी राहिली पाहिजे, म्हणजे गावातच राहील असं कोणीतरी. अगं आपण असं नुसतं म्हणून काय उपयोग? आता असा मुलगा कुठून शोधून काढायचा? म्हणजे बघा, हर्षवर्धन सारखा मुलगा पाहिजे. काय? लहान तोंडी मोठा घास घेते मी, पण काकी तुम्हीच विचार करा, आपली शीतल आपल्या जवळ आपल्या गावातच राहील, घरचं एवढं चांगलं आहे, पोरगा एवढं चांगलं आहे, आणि एवढा नम्र पोरगा शोधून मी सापडायचा नाही. अगं काय बी काय उगत, ते कुठं ना आपण कुठं. आपली शीतल काही कमी आहे वे? उलट शीतल सारखी पोरगी बघून तो नाही म्हणू शकत नाही. अगं उगत काय बी काय, आबाळाला हात लावून लागायचं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय, पण शीतल साठी मला तरी भैया इतकं चांगलं स्थळ सुचत नाही. खरं सांगू? सांगा की. जयडे, अगं माझ्या बी मनात लय दिवसापासून ह्योच विषय आहे. शीतलीला हर्षवर्धन सारखा मुलगा बघायला पाहिजे. हे बघा, आलीच शीतल. शीतले, मला जयडीने तुझ्याबद्दल एक गोष्ट सांगितली. जयडीनं नक्की काय सांगितलंय? आजा आणि माझ्याबद्दल ते सांगितलं नसेल ना?